बातमीपत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पुन्हा भेटूया काही क्षणात, तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज कट्टा। हॅथवे केबलचे एमडी व जयसिंगपूरचे सुपुत्र माननीय श्री वतन पठाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री महेश बराले आणि टीम मॅग्नम डिजिनेट कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वंकष विकास साधण्यासाठी एकात्मिक कृती आराखडा तयार करा, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडलेल्या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि क्रीडा संघटनांना समन्वयानं काम करण्याचे आदेश दिलेत। बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर तसंच विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्यातील मैदाने, जलतरण तलाव यांना आवश्यक त्या सुविधा देऊन ती सर्वसामान्य युवक आणि खेळाडूंना खुली करावीत। हॉकी स्टेडियम, गांधी मैदान, शिवाजी विद्यापीठ, सासने ग्राउंडसह प्रमुख मैदानं खेळाडूंना केंद्रबिंदू मानून विकसित करावीत, अशा सूचना पालकमंत्री आंबेडकर यांनी केल्यात। जिल्ह्याचा 20 ते 25 वर्षांचा दीर्घकालीन क्रीडा विकास आराखडा तयार करताना स्पोर्ट्स सायन्स, प्रशिक्षण पायाभूत सुविधा, फिफा स्टँडर्ड मैदान, सिंथेटिक ट्रॅक, स्पोर्ट्स हॉस्टेल यांसारखा समावेश करावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिलेत। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी CSR निधी, औद्योगिक प्रतिष्ठान यांच्याशी समन्वय करून निधी उभारणीचं नियोजन करण्याची ग्वाही दिली आहे। क्रीडा प्रतिष्ठान कोल्हापूर या संस्थेमार्फत सर्व क्रीडा संघटना एकत्रित काम करत असून त्यांच्या पुढाकारातून जिल्हा क्रीडा क्षेत्रात नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। बैठकीला टेनिस, जलतरण, हॉकी, खो खो, फेन्सिंग, जुदो, बुद्धिबळ, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, शूटिंग आदी खेळांचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी जिल्ह्यात विभागीय क्रीडा संकुलात प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याचा तसंच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेण्याचा आराखडा साकारण्यावर भर देण्यात आलाय।